बॅचलर आहात आणि जेवणाला काय करायचं आहे हे सुचत नाही आहे ना, तर ही चिकन पुलावची रेसिपी तुमच्यासाठी एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. या पद्धतीने चिकन पुलाव केलात तर तुम्हाला 100% आवडणार आहे. तर कुकरमध्ये मोठे 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये 2 उभट आकाराचे कांदे कापून घ्यायचे, ते घालायचे. व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची. 2 मिनटं परतायचं. एक मोठा टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. पुन्हा 2 चमचे दही घालायचं, व्यवस्थित परतायचं आणि नंतर यामध्ये घालायचे नेहमीचे मसाले. त्यामध्ये धणेपूड, लाल तिखट, हळद आणि बिर्याणी मसाला घालायचा. व्यवस्थित परतून झाल्यानंतर पाव किलो चिकन घालायचं. पुन्हा एक 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपण धुवून घेतलेले 2 वाटी तांदूळ घालायचे. त्या 2 वाटी तांदळांना 3 वाटी पाणी घालायचं आणि त्यानंतर कोथिंबीर आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि झाकण ठेवून 3 शिट्ट्या काढायच्या. अगदी झटपटवाला पुलाव तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. बाय.